प्रेज द लॉर्ड. कितने लोग ये बात को सुन रहे हैं? आज किती लोक हे ऐकत आहेत? कितने लोग सुन रहे हैं? किती लोक ऐकत आहेत? No weapon that is formed against you shall prosper. कुठलंही हत्यार जे तुमच्या विरुद्ध चालवण्यासाठी तयार केलेलं आहे ते Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. No weapon that is formed against you shall prosper. कुठलंही हत्यार तुमच्या विरुद्ध चालणार नाही. And every tongue that will rise against you in judgment, आणि जी कुठलीही जीभ आहे जी तुमच्या वरती दोष लावण्यासाठी उठेल, every tongue that will rise against you in judgment, आणि कोणती जीभ आहे जी तुम्हाला दोषी ठरवेल, every tongue that will rise against you जी कोणती जीभ तुमच्या विरोधात उठेल in judgment, तुम्हाला दोषी ठरवण्यासाठी, you will condemn it. तुम्ही तिला दोषी ठरवा. Praise the Lord. You will condemn it. तुम्ही तिला दोषी ठरवा. This is the heritage of the servants of the living God. आणि परमेश्वराच्या सेवकाचं हेच वेतन त्याच्याकडून आहे. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळत आहे? Praise the Lord. I told you last week, this is Isaiah chapter 54. आणि मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं की यशाया याचा 54वा अध्याय. And Isaiah chapter 53 tells us about the suffering of Jesus Christ. आणि यशायाचा 53वा अध्याय आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्रासाबद्दल सांगतं. क्रूस के ऊपर जो यीशु को त्रास हो गया, जो तकलीफ हो गया, उसके बारे में Isaiah 53 में लिखा है. आणि यशायाच्या 53व्या अध्यायामध्ये वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताला जो त्रास झाला त्याच्याबद्दल लिहिण्यात आलेला आहे. Speaks about his suffering. आणि त्या ठिकाणी त्याच्या ज्या वेदना, त्याचा जो त्रास आहे त्याबद्दल लिहिलेला That आहे. whole chapter speaks about how Jesus suffered for us on the cross. आणि हा जो पूर्ण अध्याय आहे या अध्यायामध्ये प्रभू येशू कसा त्रासातून गेला आणि त्याला किती वेदना झाल्या याबद्दल बोलत आहे. As we come to the next chapter, that is Isaiah 54, आणि जसं आपण पुढच्या अध्याय यशायाचा 54वा अध्यायामध्ये येतो, the first verse tells us, आणि पहिलं वचन आपल्याला सांगतं, now the barren people start singing, burst out in singing and start worshiping God. आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे, मुलं न झालेले बंधे आनंदाने गजर कर. Those who are barren आणि जे वांज आहेत, start praising and singing and worshiping God. आणि या ठिकाणी वचन सांगत आहे की तुम्ही आनंदाने गजर करा. It speaks about expansion. It says, increase your tent, make your tent to grow now. आणि या ठिकाणी वचन सांगत आहे की तुमचा तंबू आहे तो आता वाढवा. Praise the Lord. It says, strengthen your stakes, lengthen your cords, start expanding now. This is the time for your expansion. आणि या ठिकाणी वचन सांगत आहे की तुमचे बांबू, तुमचे तंबू जे आहे ते आता वाढवा, कारण आता बढतीची वेळ आहे. And there it also says, आणि या ठिकाणी असं देखील म्हणत वहां पे आहे, ऐसा भी लिखा है, त्या ठिकाणी असं देखील लिहिलं he आहे, says your spiritual children will be more than the people who bear their own children. आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तुमचे जे आत्मिक मुलं आहेत ते तुमच्या स्वतःच्या मुलांपेक्षाही अधिक असतील. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. You know, Abraham had one son, his name was Isaac. आणि तुम्हाला माहित आहे की अब्राहमाला एक मुलगा होता की ज्याचं नाव इसाक होतं. One son, Isaac. एक मुलगा होता ज्याचं नाव इसाक. And Isaac had two sons, that was Jacob and Esau. आणि जो इसाक होता त्याला दोन मुलं होते, याकोब आणि एसाव. But God promised Abraham, पण देवानं अब्राहमाला वचन दिलं, he said, out of you a nation will be born. आणि देवा अब्राहमाला म्हणाला होता की तुझ्याद्वारे मी राष्ट्र निर्माण करेन. In Genesis chapter 15, आणि उत्पत्ती याचा 15वा अध्याय. when Abraham was dejected and he was discouraged, he was sitting in his tent. God pulled him out of the tent and told him, look to the skies, look at the stars, your descendants are going to be like the stars. आणि ज्या वेळेला अब्राहम निराश झालेला होता त्यावेळेला परमेश्वरानं त्याला त्या तंबूच्या बाहेर काढला आणि परमेश्वर अब्राहमाला म्हणाला की वर आकाशाकडे बघ. Praise the Lord. उस आकाश की ओर देखिए और वो जो चांद और सितारे तुम्हें दिख रहे हैं, तुम्हारे संतान जो है उस तारे के समान होने वाले हैं. आणि परमेश्वर अब्राहमाला म्हणाला की अब्राहमा त्या आकाशाकडे बघ, त्या ठिकाणी तारे चंद्र जे आहेत ते बघ, त्या ठिकाणी ज्यांची जी गणती होत नाही त्याप्रमाणे तुझी संतती होणार आहे. जब परमेश्वर तारे की ओर दिखा रहा था अब्राहम को, परमेश्वर कह रहा था तुम्हारे बारे में दिखा रहा था, बोलो मेरे संतान ये हजारों में रहेंगे, हजारों में पूरा दुनिया में फैल जाएंगे बोलो. आणि परमेश्वर ज्या वेळेला अब्राहमाला ते तारे दाखवत होता त्यावेळेला परमेश्वर त्याला तुम्ही लोक दाखवत होता. Praise the Lord. Praise the Lord. He says your spiritual children will be more than your physical children. आणि परमेश्वर त्या ठिकाणी अब्राहमाला म्हणत होता की तुझ्या स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त तुझे आत्मिक लेकर असणार आहे. Praise the Lord. Praise the Lord. You will have more spiritual children. तुला अधिक आत्मिक मुले असणार आहेत. So he said rejoice and start singing and praising God. आणि त्या ठिकाणी वचन म्हणत आहे की तुम्ही आनंदाचा गजर करा, त्याची स्तुती आराधना करा. Praise the Lord.
See, if you in the Old Testament, बघा जुन्या करारामध्ये the priests were taken only from the tribe of the Levites. आणि जे Priest, लेवी याजक होते लोक. त्यांच्यामधून फक्त याजकाची निवड होत होती. The priests were taken only from the tribe of Levites. आणि हे लेवीय हे जे होते त्यांच्यामधून फक्त याजकाची निवड केली जात होती. Nobody else was supposed to go into the temple and do their duties. आणि त्या ठिकाणी प्रभूच्या मंदिरामध्ये बाहेरून कोणी जात नव्हतं किसी को अधिकार नहीं था. आणि हा अधिकार कोणाला नव्हता. Praise the Lord. Even if those people were not very righteous, even if they didn't live a very holy life, it was only them that were allowed to go into the temple and do and perform the rites in the temple. आणि जरी देखील ते नीतिमान नव्हते, त्यांचं जीवन पवित्र नव्हतं, तरी देखील त्यांना तो अगर पवित्र नहीं भी होगा तो भी उनको अलाउड था. Okay? जरी त्यांचं जीवन पवित्र नसलं तरी देखील त्यांना तो अधिकार होता की देवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करण्याचा. Praise the Lord. Nobody could say that Levite is not living a righteous life. I will go and perform the duties. You are not allowed to do that. आणि त्या ठिकाणी कोणी असं म्हणत नव्हतं की तू पवित्र जीवन जगत नाही, तू जाऊ नको, त्या ठिकाणी जाऊन मी करल, असा अधिकार कोणालाच नव्हता. They were allowed to perform these duties in the temple only till the age of 50. After 50 there was retirement for them. 50. आणि त्यांना वयाच्या 50व्या वर्षापर्यंतच फक्त मर्यादा होती देवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं काम करण्याची. During the Old Testament. आणि जुन्या करारामध्ये असं लिहिलेलं आहे. But a miracle took place when we come into the New Testament. आणि ज्या वेळेला आपण नव्या करारामध्ये येतो त्यावेळेला चमत्कारिकरित्या वळण येतं. In the New Testament, the priesthood has come from the tribe of Judah. आणि नव्या करारामध्ये यहुदामधून याजक आला. Praise the Lord. Praise the Lord. नया करार में नवीन करारामध्ये जो priesthood है, आणि जो याजक आहे लेवी नहीं है. आता तो लेवी नाहीये, It is Judah. आता तो यहुदामधून आलेला Jesus आहे. comes from the tribe of Judah. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा यहुदामधून आलेला Praise the Lord. Praise the Lord. यीशु का जो जन्म है दावीद के द्वारा, दावीद यानी कि जूडा के द्वारा हुआ आणि है. प्रभू येशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे तो दाविदाद्वारे झालेला आहे. Praise the Lord. And जूडा का मतलब ये है आणि यहुदाचा अर्थ आहे स्तुति आराधना. स्तुती आणि आराधना. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. पुराना करार में it was your works. आणि जुन्या करारामध्ये तुमचं कार्य होतं. It was the law. You had to follow the law. You had to do many rituals. आणि तो एक नियम होता, तो तुम्हाला पाळावा लागत होता, तो पारंपरिक होता. The meaning of Levite, लेवी का अर्थ ये होता है लेवीचा अर्थ हा होतो to be joined. जोडले गेलेले. See, Levi was the third son of Leah. Leah, the second wife of Jacob. आणि याकोबाची दुसरी पत्नी तिचा हा तिसरा मुलगा होता लेवी. And when Levi was born, आणि ज्या वेळेला लेवीचा जन्म झाला she said, now because I have given birth to 3 sons, at least now I will be joined to him. It was like hope that she had. Because of Levi, maybe my husband will look upon me with love and mercy. आणि त्यावेळेला ती अशी म्हटली, कारण मला 3 मुलं झालेले आहे, मी याच्याशी जुडली जाते, कारण ह्याच्याद्वारे माझ्या पतीशी मी जुडली जाईल, माझ्या पतीची माझ्यावर दया होईल. It was like having hope. Because of him, my husband will have favor upon me. आणि ती अशी या ठिकाणी असं म्हणत आहे की कारण त्याच्यामुळं तिला आशा होती की माझ्या पतीची माझ्यावरती दया होईल. And God took from that tribe, he took this Levites and told, you are the only people who are going to serve me in the temple. आणि देवानं त्याला घेतलं आणि म्हटलं की तुम्ही फक्त ती लोक असणार आहेत जे मंदिरामध्ये माझी सेवा करतील. And the Old Testament, everything was about works. आणि जुन्या करारामध्ये सर्व काही फक्त कामाबद्दल आहे. You have to keep the law. तुम्हाला नियम पाळावे लागतील. You have to follow the Bible. तुम्हाला वचन पाळावं लागेल. And if you follow it, God will bless you. आणि जर तुम्ही शास्त्र पाळलं तर देव तुम्हाला आशीर्वाद If you don't देईल. follow the Bible, curses will come upon you. जर तुम्ही शास्त्र पाळलं नाही तर शाप तुमच्यावर येतील. So people had to make sacrifices and come under the blood so that they would be free from that curse. आणि लोकांना त्या शापामधून मोकळं होण्यासाठी त्या ठिकाणी अर्पण द्यावे लागत होते. वो अर्पण के वजह से, क्योंकि वो अर्पण जो दर्शाता था यीशु को दर्शाता था. आणि ते जे अर्पण ते देत होते ते अर्पण प्रभू येशूला दर्शवत होतं. It was representing Jesus Christ. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शक होतं. But when Jesus died on the cross, पण ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त the last वधस्तंभावर word that Jesus said, आणि शेवटचा जो शब्द आहे प्रभू it म्हणाले, is finished. आता पूर्ण झालं. Praise. What was finished?
काय पूर्ण झालं? All that struggling, all that striving, all that Old Testament, all the rituals, everything has finished. जुन्या करारामध्ये जी धडपड होती, जे त्रास होता, ज्या परंपरा होत्या, ते सर्व काही आता संपलं आहे. क्योंकि यीशु ने सब कुछ पूरा कर दिया है. कारण आता प्रभू येशू ख्रिस्तानं ते सर्व काही पूर्ण जो केलं. आप और मैं नहीं कर सकते थे, वो यीशु ने पूरा कर दिया है. जे तुम्ही आणि मी करू शकत नाही, ते प्रभू येशू ख्रिस्तानं केलं. Praise the Lord. Praise the Lord. Romans chapter 8 verses 3 के अंदर लिखा है, रोमकरास पत्र याचा 8वां अध्याय आणि वचन 3 मध्ये We लिहिले, all were weak in the flesh. Can you read it? Read it. तो थोड़ा समझना चाहिए आप लोग को क्या लिखा है वहां पे. हम लोग सब शरीर में कमजोर है. कारण नियमशास्त्र देह स्वभावीमुळे दुर्बल झाल्या कारणाने. देखिए क्या बोलता है यहाँ पे, उतना ही लाइन पढ़ो, उतना ही पढ़ो. What it says? कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बल झाल्या कारणाने. हमारा शरीर के वजह से, हमारा शरीर का वीकनेस के वजह से द लॉ वॉज इम्पॉसिबल. आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की आपल्या शरीरामुळे हे शास्त्र जे आहे ते दुर्बल झालेलं आहे. दुर्बल का मतलब क्या है? वीक हो गया था. हम पूरा वचन का पालन नहीं कर सकते. Nobody could keep the law. आपला जो देह स्वभाव होता त्याच्यामुळे आपण वचन पाळू शकत नव्हतो. Nobody can keep the law. कोणीही वचन पाळण्यासाठी The योग्य law was नव्हता. given to the people, was given to us not because we could keep it, but it was given to us so that we may know that we are weak. आणि हे जे शास्त्र होतं ते लोकांना यासाठी नव्हतं दिलेलं की कारण तुम्ही ते पाळावं, ते यासाठी दिलं की ज्यामुळे त्यांना कळावं की ते अशक्त आहे. Praise the Lord. इसलिए जब पुराना करार में जब पहली बार वो लॉ पढ़ा गया था और जब लोगों को पूछा था तो बोले जो भी लिखा है बाइबल में हम करने के लिए तैयार है. See, that was that confidence they had. आणि कारण ज्यामुळे पहिल्या वेळेला जुन्या करारामध्ये लोकांना जेव्हा जो नियम आहे तो वाचून दाखवण्यात आला त्यावेळेला ते लोक म्हणाले की आम्ही सर्वजण हे पाळायला तयार आहोत. Whatever is written in that book, we will do it. या पुस्तकामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते आम्ही करण्यासाठी तयार आहोत. They were speaking in the flesh. ते शरीरानं बोलत होते. They were talking about their own ability. ते स्वतःच्या ताकदीनं बोलत होते. We see the same thing with Peter also. आणि आपण हेच पेत्रा बरोबर देखील बघतो. When Jesus was telling the disciples, the time has come for me to suffer and to die on that cross. आणि ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर बोलत होते की आता वेळ आलेली आहे मला वधस्तंभावर वो समय आ गया है मुझे क्रूस पर मरने के लिए. आता ती वेळ आलेली आहे मला वधस्तंभावरती और मरण्याची. तुम लोग सब मुझे छोड़ दोगे. आता तुम्ही सर्वजण मला सोडून देता. पीटर खड़ा हो गया, बोला यीशु आप ऐसा कैसा बोल सकते हैं. आणि त्या ठिकाणी पेत्र उभा राहिला आणि म्हणाला की प्रभू येशू तू असं कसं म्हणू शकतो. उसने सब डिसाइपल्स की ओर देखा और कहा यीशु ये सब लोग तुम्हें छोड़ देंगे लेकिन मैं तुम्हारे साथ मरने के लिए तैयार हूं. आणि पेत्र त्या ठिकाणी उभा राहिला आणि म्हणाला की प्रभू हे सर्व जे आहेत ना ते तुला सोडतील पण तुझ्या बरोबर मी मरायला तयार आहे. Peter was not speaking in the spirit. पेत्र काय आत्म्यामध्ये बोलत नव्हता. Peter was not speaking under the anointing. पेत्र काय अभिषेकामध्ये बोलत He नव्हता. was speaking under the influence of his emotions. आणि पेत्र त्या ठिकाणी त्याच्या भावनेच्या भरामध्ये बोलत He होता. was speaking in the flesh. तो शरीरामध्ये बोलत होता. He said, Jesus, ये सब लोग तुम्हें छोड़ देंगे, मैं तुम्हारे साथ मरने के लिए तैयार हूं. आणि पेत्र त्या ठिकाणी म्हणाला की येशू हे सर्व जे आहेत तुला सोडतील पण तुझ्या संगती मी मरायला तयार आहे. Jesus did not pat him on his back. प्रभू येशूने काय त्याच्या पाठीवर थाप नाही मारली. यीशु ने नहीं बोला शाबाश बेटे ये सब लोग देगा खाली तेरे अंदर हिम्मत है. Jesus said that. प्रभू येशू त्या ठिकाणी असं नाही म्हणाला की शाबास मुला कोणामध्ये नाही तुझ्यामध्ये ती ताकद आहे. Jesus told him, प्रभू येशू त्याला म्हणाला. Peter, don't boast too much. आणि प्रभू येशू त्या ठिकाणी पेत्राला म्हणाला घमंड जास्त करू गर्व नको. मत करो. जास्त घमंड करू नको. वो मुर्गा सुबह में आवाज देने से पहले 3 बार तू मुझे नकारेगा. आणि कोंबड्यानं सकाळी बांग देण्यापूर्वी 3 वेळा तू माझा नकार करशील. Peter did not believe that. पेत्राने त्याच्यावर विश्वास नाही He did ठेवला. not believe that. त्यानं विश्वास नाही ठेवला. He said, Jesus, you don't know who Peter is. आणि पेत्र येशूला म्हणाला की येशू तुला नाही माहिती पेत्र कोण आहे. I will prove you. मी तुला पुरावा देईन. I am a faithful man. मी विश्वासू व्यक्ती आहे. I will die with you. मी तुझ्या बरोबर I am मरेन. ready to die with you. मी तुझ्या बरोबर मरायला तयार आहे. And when the time came, आणि ज्या वेळेला वेळ आली when Peter saw that people were whipping Jesus, आणि ज्या वेळेला पेत्रानं बघितलं की लोक येशूला मारत when आहेत the blood was oozing out of his body, आणि त्याच्या शरीरातून रक्त बाहेर येत आहे when they put a crown of thorn upon him, आणि ज्या वेळेला त्याच्या डोक्यावरती काट्याचा मुकुट घातला when people were laughing and mocking him, आणि ज्या वेळेला लोक त्याच्यावर हसत होते त्याची थट्टा करत होते Peter had never seen such a sight. आणि त्याने येशूचं असं दृश्य कधी बघितलं But the नव्हतं. moment he saw Jesus in that condition, आणि ज्या वेळेला त्याने प्रभू येशूला अशा अवस्थेत बघितलं fear gripped his heart. आणि त्याच्या अंतःकरणात भीती आली Fear gripped his heart. आणि भीतीनं त्याचं अंतःकरण
भरलं. And Bible says, if you read over there, Bible says he was following Jesus from afar. आणि वचनामध्ये लिहिलेलं आहे की पेत्र प्रभू येशूला खूप दिवसापासून त्याच्या बरोबर यीशु के पीछे चल रहा था, लेकिन बहुत दूर से लोगों के बीच में छुप छुप के चल रहा था. यीशु उसको देखना नहीं आणि चाहिए. वचनामध्ये लिहिलेलं आहे पेत्र प्रभू येशूच्या मागे चालत होता, पण तो खूप लांब लोकांच्या मागून लपून लपून प्रभू येशूला बघत होता. हम गर्दी में हैं, लेकिन हम ऐसे छुप के, कोई हमको देखना नहीं चाहिए गर्दी में. He was hiding and looking at Jesus. तो गर्दीमध्ये आहे, पण लोकांपासून वाचून स्वतःला लपून लपून येशूकडे बघत आहे. He saw his Jesus was being beaten up. आणि तो बघत आहे की प्रभू येशूला मारण्यात येत आहे. They whipped him on his back. ओ त्यांनी त्याच्या पाठीवर मारलं. They pulled his beard. त्यांनी त्याची दाढी ओढली They put a crown of thorn upon his head. आणि त्याच्या डोक्यावरती काट्याचा मुकुट They घातला. were mocking him. ते त्याची थट्टा करत होते. They were pushing him from here to there. ते त्याला इकडे तिकडे ढकलत होते. He couldn't believe his eyes. तो त्याच्या डोळ्यांवर विश्वास नव्हता. He was from a far away. He was following Jesus. तो खूप लांबून प्रभू येशूचा पाठलाग करत होता. Early in the morning, सकाळी पहाटे before the cock could crow, आणि कोंबड्या आरवण्या अगोदर Peter denied Jesus 3 times. आणि पेत्रानं प्रभू येशूचा 3 वेळा नकार केला. As he denied him the 3rd time, आणि जसं त्यानं तिसऱ्या वेळेस नकार केला, as he denied him the 3rd time, जसं त्यानं नकार केला तिसऱ्या वेळेस, at that same time the cock crowed. आणि त्याच वेळेला कोंबडा आरवला. जैसा वो कोमड़े ने आवाज दिया, आणि जसा कोंबडा आरवला, पीटर का ध्यान में आया. आणि पेत्राच्या लक्षात आलं, And he looked towards Jesus. आणि त्याने येशूकडे बघितलं. Just imagine in that crowd, आता कल्पना करा, ती गर्दी, thousands of people are there. हजारो लोक त्या He's ठिकाणी. hiding and watching, looking at Jesus from that crowd. तो लोकांमध्ये लपत आहे आणि लपून येशूला बघत आहे. And from that crowd, आणि त्या गर्दीमधून Jesus bleeding all over. From there, Jesus turns around and looks into the eyes of Peter. आणि प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण रक्ताने भरलेला आहे आणि त्या हजारोच्या गर्दीमधून प्रभू येशू मागे वळून पेत्राकडे बघत आहे. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळत आहे? यीशु पूरा खून खून हो गया, सब तरफ से उसको मारा गया है, खून बह रहा है. ऐसे परिस्थिति में भी जैसा वो मुर्गे ने आवाज दिया, यीशु मसीह ने पलट के पीटर की ओर देखा और पीटर ने यीशु की ओर देखा. आता कल्पना करा की प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण रक्ताने भरलेला आहे. त्या एवढ्या हजारोच्या गर्दीमध्ये जसा कोंबडा आरवला तसा प्रभू येशूने पेत्राकडे मागे वळून और बघितलं. आंखों में इशारे से यीशु ने कहा, पीटर क्या हो गया तेरा गर्व को? आणि त्या दोघांची नजरानजर झाली आणि त्या नजरेमध्ये प्रभूनं पेत्राला म्हटलं, Where is your confidence? पेत्रा, तुझा तो विश्वास कुठे? Where is your confidence? तुझा आत्मविश्वास कुठे? Bible says वचन सांगतं, that day त्या दिवशी Peter wept bitterly. पेत्र खूप रडला. Peter wept bitterly. पेत्र त्या ठिकाणी खूप He रडला. cried and he cried and he cried. तो अगदी ढसा 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 रडला. He cried bitterly that day. तो त्या दिवशी खूप ओक्साबोक्सी रडला. Bible does not record what he cried. आणि वचनामध्ये काय लिहिलेलं नाही तो कसा रडला. But I believe he would have said, Lord, I am the most useless person in the world. पण माझा विश्वास आहे तो असा म्हटला असेल की प्रभू, या जगामध्ये मी काही कामाचा व्यक्ती नाहीये. I am the most useless person. मी काही उपयोगाचा माणूस How नाहीये. can I deny my Jesus? मी माझ्या येशूचा नकार कसा How केला? can I deny my Savior? माझ्या तारणकर्त्याचा नकार मी कसा Oh, केला? I don't deserve any forgiveness. ओ प्रभू, कुठल्याही माफीच्या पात्रतेचा मी नाहीये. I am such a wicked person. मी खूप दुष्ट व्यक्ती आहे. Why did I do that? मी हे का केलं? And he must have wept and he wept and he cried. आणि तो कदाचित खूप रडला असेल. But when Jesus rose from the dead, आणि जेव्हा प्रभू येशू तिसऱ्या दिवशी उठला, when the first time when Jesus went to that shore near the seashore, he saw all his disciples there. आणि ज्या वेळेला प्रभू येशू पहिल्यांदा त्याच्या संपूर्ण शिष्यांसमोर आला, All the disciples were there. सर्व शिष्य त्या ठिकाणी होते. Jesus left everyone. प्रभू येशू यीशु ने सबको छोड़ा और पीटर के पास गया. प्रभू येशूने सगळ्यांना सोडला आणि तो पेत्राकडे गेला. पीटर यीशु के साथ नजर नहीं मिला सक रहा था. पेत्र येशू बरोबर नजर नाही मिळू शकत मैंने होता. मेरा यीशु के सबके सामने मैंने गर्व से बोला था कि I said in front of everybody, I said I will not deny you. I am ready to die with you. आणि पेत्र म्हणत असेल की सर्वांसमोर मी म्हटलो होतो की मी तुझा नकार करणार नाही, मी तुझ्या बरोबर मरण्यासाठी तयार यीशु आहे. को I have denied you. आणि मी त्याचा नकार केला. He could not lift up his eyes and look into the eyes of Jesus. आणि त्याने त्याची पापणी वर करून प्रभू येशूकडे नाही बघितलं. Jesus went near him. आणि प्रभू येशू त्याच्या जवळ गेला And यीशु ने कहा, आणि येशू म्हटला, पीटर पेत्रा,
क्या तुम मुझसे प्यार करते हो? काय तू माझ्यावर प्रेम करतोस? Can you imagine what would have happened in his heart at that time? काय तुम्ही कल्पना करू शकता का त्याच्या हृदयात काय झालं असेल? Peter, do you love me? पेत्रा, तू माझ्यावर प्रेम करतोस काय? He said, Lord, you know it. आणि तो म्हणाला की प्रभू तुला माहिती आहे, Feed my sheep. Feed my sheep. माझ्या मेंढरांना चार. Peter, do you love me? पेत्रा, तू माझ्यावर प्रेम करतोस काय? Every time Jesus asked him, Peter, do you love me? It must be piercing his heart. आणि ज्या वेळेला प्रभू येशू त्याला प्रत्येक वेळेला विचारत होता की पेत्रा, काय तू माझ्यावर प्रेम करतोस काय, त्याच्या अंतःकरणामध्ये वेदना होत असतील. Feed my sheep. माझ्या मेंढरांना चार. 3 times he denied. 3 वेळा त्यानं नकार केला 3 times Jesus asked him, आणि 3 वेळा येशूनं त्याला विचारलं, Peter, do you love me? पेत्रा, तू माझ्यावर प्रेम करतोस Jesus काय? knew that Peter loved him. येशूला माहित होतं की पेत्रा त्याच्यावर प्रेम Jesus was करतो. not angry with him येशूचा काय त्याच्यावर राग नव्हता, because Jesus knows we are weak. कारण प्रभू येशूला माहिती आहे की आपण अशक्त आहोत. Praise the Lord. Praise the Lord. बाइबल में एक जगह पे ऐसा लिखा है, I know your frame. परमेश्वर कहता है. मला आणि वचनामध्ये या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की मला तुझी रचना ठाऊक मैं आहे, तुम्हारा निर्माण करता हूँ. मी तुझा निर्माण करता मैंने आहे, तुम्हें बनाया है. मी तुला मेरे घडवलंय, हाथों से मैंने तुझे रचाया है. माझ्या हातानं मी तुझी रचना मुझे केली. मालूम है कि तुम कमजोर हो. मला माहित आहे की तू अशक्त आहे. Praise the Lord. Praise the Lord. बोलो धन्यवाद यीशु. म्हणा धन्यवाद येशू, बोलो धन्यवाद यीशु. म्हणा धन्यवाद येशू, परमेश्वर हमें जानता है. कारण परमेश्वर आपल्याला ओळखतो. In Hebrews chapter 4:50. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. Praise the Lord. बोलो प्रभु मेरा याजक है. म्हणा प्रभू माझा याजक आहे. बोलो प्रभु मेरा याजक है. प्रभु यीशु मेरा याजक है. बोलिए, सब लोग बोलिए. सर्वजण म्हणा प्रभू येशू माझा बोले एक याजक आवाज में आहे. बोलिए, प्रभु यीशु मेरा याजक है. एका आवाजाने म्हणा प्रभू येशू माझा याजक आहे. Praise the Lord. और वो ऐसा याजक है आणि तो असा याजक आहे जो हमारे साथ क्या बोलते हैं, हमारा दुख दर्द को समझ सकता है, हमारी कमजोरी को समझ सकता है. तो आपल्या दुर्बलतेला जाणतो, त्याला आपल्याबद्दल सहानुभूती आहे. Praise the Lord. Praise the He can understand every suffering that you are going through. आणि तुम्ही ज्या त्रासातून जात आहात, ज्या वेदनेतून जात आहात, त्याला सर्व काही कळतं. Praise the Lord. Praise the Lord. हमारे साथ he can see. अगर एक, जैसे कि मैंने एक एग्जांपल आपको देता हूं मैं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समझो एक आदमी इतना अमीर है, उसको कभी किसी चीज का कमी नहीं है. समजा एखादा व्यक्ती एवढा श्रीमंत आहे ज्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाहीये, भरपूरी से है सब कुछ. सर्व काही भरपुरीनं त्याच्याकडे कभी आहे, जीवन में भूखा नहीं था. कधीच त्याच्या जीवनामध्ये तो उपाशी नाही राहिला, हमेशा खाने के भरपूर है. नेहमीच खाण्यासाठी खूप काही आहे. उसके सामने अगर एक भूखा आदमी आएगा आणि जर त्याच्या समोर एक उपाशी माणूस येईल और बोलेगा, सर मैंने 4 दिन से खाना नहीं खाया है, मेरे को कुछ खाने के लिए दीजिए. आणि तो त्याला असं म्हणेल की साहेब मी 4 दिवसापासून काही नाही खाल्लं, मला काहीतरी खायला द्या, वो आदमी क्या करेगा? अमीर आदमी तो श्रीमंत माणूस काय करेल? वो बोलेगा, चलो जाओ यहाँ से, मेरे को, बिकॉज भूख क्या है उसको मालूम नहीं है. आणि तो त्याला म्हणेल चल चल निघ इथून, कारण त्याला भूक काय आहे माहितीच He नाही. does not know what is hunger. त्याला माहितीच नाही की भूक काय असते. समझ में आ रहा है. लेकिन सोचो एक आदमी बहुत दिन से भूखा था पण समजा एखादा व्यक्ती खूप दिवसापासून उपाशी होता and now he's become rich. आणि आता तो श्रीमंत झालाय. When a hungry person will come to him, he will say, बाबा पहले इसको खाने के लिए दो, क्योंकि मुझे मालूम है भूख क्या चीज होता है. पण जर त्याच्याकडे एखादा भुकेला आला तर तो माणूस काय म्हणेल, पहिले त्याला खायला काहीतरी द्या, कारण भूक काय असती ना हे मला माहिती आहे. मुझे मालूम है भूख क्या होता है. भूक काय असती ना हे मला माहित आहे. वैसा ही मेरा यीशु तसाच माझा येशू इस आहे. धरती पर जन्म लिया. या जगामध्ये जन्म तुम्हारा सब घेतला. दुख, तुम्हारा सब दर्द, तुम्हारा जो भी तकलीफ है, वो सब तकलीफ उसने अपने ऊपर सह लिया. तुमचे सर्व दुःख, तुमचे जे त्रास, ज्या वेदना तर तुमच्या आहेत त्या त्यानं स्वतःवर घेऊन त्या सहन केल्या. से थैंक यू जीसस. कम से कम धन्यवाद तो बोलिए. म्हणा धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वो तुम्हारा दुख, तुम्हारा दर्द, तुम्हारा तकलीफ सब कुछ अपने ऊपर सह लिया. त्यानं तुमचे दुःख, तुमचे वेदना, तुमचे त्रास सर्व काही स्वतः सहन केले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. See, our body was weak.
बघा आपलं शरीर आहे ते We could अशक्त not keep आहे. the law. हम लॉ नहीं रख सकते थे. आपण नियम पाळू शकत नव्हतो. इसीलिए याचमुळे परमेश्वर ने परमेश्वरानं अपना इकलौता पुत्र को इस दुनिया में भेजा, त्याच्या एकुलता एका पुत्राला या जगामध्ये जिसमें तुम्हारा पाठवलं और मेरा जैसा सेम शरीर यीशु का था. आणि तुमच्या आणि माझ्यासारखं शरीर त्या प्रभू येशूचं इतना ही होतं. फर्क है एवढाच फरक कि आहे यीशु के शरीर में पाप नहीं था. त्या प्रभू येशूच्या शरीरामध्ये पाप नव्हतं. हमारा शरीर में पहला आदम का पाप है. आपल्या शरीरामध्ये पहिल्या आदामाचं पाप समझ आहे. में आ रहा है आप लोग को? तुम्हाला कळतंय लेकिन का? यीशु जो है पण येशू जो उसने आहे कुंवारी के द्वारा जन्म लिया. त्यानं कुमारीच्या द्वारे जन्म घेतला. इसीलिए यीशु जो था उसके अंदर पहला आदम का पाप नहीं है. म्हणून यामुळे प्रभू येशू जो आहे त्याच्यामध्ये पहिल्या आदामाचं पाप नव्हतं. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळत आहे? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. That's why Jesus को बोला जाता है in 1 Corinthians chapter 15 he is called the last Adam. आणि करंतिकरास पहिले पत्र याच्या 15व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला शेवटचा आदाम असं बोललं जातं. He is the last Adam तो शेवटचा आदाम आहे. because Jesus was, you know, he was not connected to the old Adam. He was something fresh and new. आणि कारण प्रभू येशू ख्रिस्त हा जुन्या आदामाशी जुडलेला नव्हता, तो काहीतरी नवीन ताजा असा होता. Praise the Lord. Jesus took upon him the nature of a man त्यानं माणसाचा स्वभाव स्वतःवर घेतला and he died on the cross. आणि तो वधस्तंभावरती मरण पावला. Praise the Lord. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळत आहे? And that's why we must know, जैसा कि मैंने आप लोग को बताया, यीशु जो है उसने परमेश्वर बन के शैतान को नहीं हराया, लेकिन आदमी बन के शैतान को हराया. आणि म्हणून मी म्हणतो परप्रभू येशूनं परमेश्वर बनून सैतानाला नाही हरवलं, त्यानं मनुष्य बनून सैतानाला हरवलेला आहे. Praise the Lord. Praise the Lord. अगर परमेश्वर बन के शैतान को हराए तो कितना आसान बात है. जर परमेश्वर बनून सैतानाला हरवलं तर किती सोपी गोष्ट I आहे. gave you an example. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक बड़ा आदमी, एक मोठा माणूस, ताकतवर शक्तिशाली आदमी, ताकदवर शक्तिशाली व्यक्ती छोटा बच्चे को अगर मारेगा, जर तो छोट्या लहान मुलाला मारेल, समझो दोनों के बीच में झगड़ा होता है, बड़ा आदमी में छोटा बच्चे में, समजा मोठा माणूस आणि लहान मुलगा त्या दोघांमध्ये भांडण और झालं बड़ा आदमी ने बच्चे को बहुत मारा, आणि मोठ्या माणसानं लहान मुलाला खूप मारलं, तो क्या जाके बड़ा बात विल स्पीक विथ प्राइड, अरे माहितीये का मी खूप मारलं त्याला, ऐसा धोला, ऐसा बात करेगा क्या वो? काय तो बाहेर जाऊन बढाई मारेल का? मी त्याला खूप मारलं.